गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत गोवा हे भारतातील चौथे सर्वात लहान राज्य आहे. गोवा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पोर्तुगीजांनी 450 वर्षे गोव्यावर राज्य केले आणि 19 डिसेंबर 1961 रोजी तो भारताच्या ताब्यात दिला. दक्षिण आणि उत्तर गोवा हे गोव्याचे 2 जिल्हे आहेत. गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन क्षेत्रांपैकी एक आहे. गोव्याची राजधानी पणजी आहे. कोकणी, हिंदी, इंग्रजी, मराठी या गोव्यातील मुख्य भाषा आहेत. गोव्यात एकूण 12 तालुके आहेत. गोव्याचे क्षेत्रफळ 3702 चौरस किमी आहे. गोवा कोकणात आहे. गोवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित आहे. गोव्याच्या उत्तरेस महाराष्ट्र आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला व पूर्वेला कर्नाटक आहे. गोव्यातील जुआरी, मांडोवी, तिराकोल, तळपोना, चापोरा या प्रमुख नद्या आहेत. गोव्याचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण आणि हिवाळ्यात खूप थंड असते. गोव्याची किनारपट्टी अंदाजे 100 किलोमीटर लांब आहे. गोवा हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य मानले जाते. गोव्याचा मुख्य व्यवसाय पर्यटन आहे. गोवा समुद्र किनाऱ्यांमुळे खूप प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे गोव्याचा पर्यटन व्यवसाय जास्त आहे. गोव्यात राहणारे अधिकाधिक लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. गोव्यातही शेती खूप विकसित आहे. भात हे गोव्याचे मुख्य पीक आहे. गोव्यात काजू, नारळ आणि सुपारी यांचाही मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. गोव्यात अनेक प्रकारच्या कलाकुसरी बनवल्या जातात. गोव्यातील हस्तकलेमध्ये बांबूची कलाकुसर, फायबर कलाकुसर, मातीची भांडी, टेराकोटा, लाकूडकाम यांचा समावेश होतो. गोव्यातील कला आणि संस्कृतीवर युरोपियन संस्कृतीचा प्रभाव अधिक दिसून येतो. गोव्यावर 450 वर्षे पोर्तुगीजांचे राज्य होते. गोव्याचे कोकणी परंपरेशी जवळचे नाते आहे. कोकणातील अनेक सण गोव्यात साजरे केले जातात. गोव्यातील महिला कुणबी पल्लूसोबत साडी घालतात. गोव्यातील बहुतेक महिलांना नऊवारी साडी नेसणे आवडते. काही स्त्रिया लुगडी, ब्लाउज आणि नथनी देखील घालतात. गोव्यातील मासेमारी करणारे पुरुष हाफ पॅन्ट आणि कॉटन शर्ट घालतात. गोव्यातील पुरुष सुती कापडांना महत्त्व देतात. गोव्यातील पुरुषांना शर्ट, टी शर्ट आणि जीन्स घालणे आवडते. शिगमोत्सव हा सण म्हणजे रंगांचा सण. हिवाळ्याला निरोप देण्यासाठी आणि वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हा सण गोव्याचा लोकप्रिय सण आहे. या दिवशी लोक एकमेकांवर रंग आणि पाणी फेकतात. या दिवशी लोक नृत्य आणि संगीत देखील करतात. ख्रिसमस नाताळच्या दिवशी गोव्यातील चर्च आणि घरे रोषणाईने सजवली जातात. या दिवशी लोक चर्चमध्ये जातात. रात्री उशिरापर्यंत मुले ख्रिसमसची गाणी गातात. गोव्यात ख्रिसमस साजरा करण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येतात. गोवा कार्निव्हल हा सण गोव्यातील लोकांचा लोकप्रिय सण आहे. गोव्याची राजधानी पणजी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सणाच्या दिवशी लोक रात्रभर रस्त्यावर पार्टी करतात. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी काळ्या लाल नृत्याने हा उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या दिवशी गोव्यातील लोक गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. गणपतीची मूर्ती बनवून सजवली जाते. सर्वजण मिळून गणपतीची आरती करतात आणि एकमेकांना भेटतात. गोव्यात गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा केला जातो. साओ जो आओ महोत्सव. या दिवशी संत बप्टिस्टचा सन्मान केला जातो. हा सण दरवर्षी 24 जून रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक पानांचा आणि फळांचा मुकुट घालतात. या दिवशी लोक फळे अर्पण करतात. गोवा आहार. भात आणि फिश करी हे गोव्याचे मुख्य अन्न आहे. येथील लोकांना डुकराचे मांस देखील आवडते. प्रॉन करी गोव्यातील लोकांमध्ये लोकप्रिय पदार्थ आहे. गोव्यालाही पोम्फ्रेट, कोळंबी आणि खेकडे आवडतात. गोव्यातील लोकांना फिश, रेचिडो, सन्नास, सोरेको, सोरपोटेल यांसारखे पदार्थ देखील आवडतात. बागा बीच, पोलोलेम बीच, दूधसागर धबधबा, अंजुना बीच, कॅलगंड बीच,
समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाणारे गोवा हे लहान सुट्टीसाठी एक आदर्श ठिकाण आहे. त्यांचे वालुकामय किनारे आणि सनी हवामान जगभरातील लोकांना आकर्षित करते. शिवाय यात मनोरंजनासाठी अनेक पर्याय आहेत, जसे की पार्ट्या आणि नाईट लाईफ, जे एक आश्चर्यकारक सुट्टी देखील जोडतात. धन्यवाद.